इथे बोलू का बोलू का इथे. नक्कीच मान्य प्रेमाजी पाटील यांनी या ठिकाणी खजिनदार या ठिकाणी यायचं व्हीआयपी टाईप बसायचं व्हीआयपी टाईपची शोभा वाढवायची आहे. नक्कीच दुसरा मॅच नेक्स्ट मॅच जर पाहिलं तर राही वर्सेस बाफाने दोन्ही संघ जर पाहिलं तर नावाजलेला संघ जास्तीत जास्त धावा दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल. नक्कीच कोणता संघ टॉस विन होतोय. नक्कीच बाफाने संघ टॉस विन होतो. लवकरात लवकर निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. एका जर पाहिले तर राही विपक्ष बाफाने संघाने प्रथम टॉस विन झालाय. त्यानंतर जर पाहिले तर बाफाने संघाने बॅटिंग घेण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी घेतलाय. जास्तीत जास्त जर पाहिलं तर 100 पैकी 70% जर पाहिलं तर टॉस विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतात. पण आता मात्र बाफाने संघाने फलंदाजी घेण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. 5 षटकांचा सामना जवळपास 30 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होईल आणि 30 चेंडू जवळपास जर पाहिलं तर 60 ते 70 धावांचं आव्हान असेल का हे देखील पाहायचं. चला सलमीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन घ्या. प्राईज संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण सजून घ्या. फलंदाजी वीर मैदानाच्या आतमध्ये बाफाने संघ. नक्कीच खरेगाव संघाला विनंती असेल की तुमचा एक पंच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा. स्क्वेअर लेग पंच जायचा प्लीज विनंती असेल. खरेगाव संघाला विनंती असेल की स्क्वेअर लेग पंच मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. नक्कीच रवी पाटील या ठिकाणी यायचं आहे. पंचांची भूमिका अदा करायची आहे. रवी पाटील विनंती असेल कारण की पंच आमच्याकडे एकच आहे ऑफिशियल पंच. त्यांच्या माध्यमातून जर पाहिले तर बऱ्याच टुर्नामेंट पाहायला मिळाल्या तर त्यांना ऑफिशियल पंच म्हणून आजच्या दिवसात बोलावले गेले. रवी पाटील विनंती असेल की स्क्वेअर लेग पंच म्हणून भूमिका अदा करा. बापू संघ विनंती असेल की मैदानाच्या आतमध्ये सलमे जोडी जाऊ द्या.
नक्कीच पंचांचा विचार जर केला तर परशुराम पाटील जास्तीत जास्त टुर्नामेंट जवळपास लाख मोलाची स्पर्धा त्यांच्या निवडणुकीतून गेला होता, तर पंचांचा निर्णय हा अंतिम राहिला. रवी पाटील, शेवटचा कॉल विनंती असेल की अंपायरची भूमिका अदा करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेचे चॅनल जर पाहिलं तर 3 स्टार लाईव्ह ही स्पर्धा पाहायला मिळते. चांगलं नक्कीच कव्हरेज देखील केलं जाते. आजच्या दिवसात जर पाहिलं तर आगरी कोळी समाज मंडळ मुंबई ठाणे पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच अविनाश पाटील क्रिकेट 9 नक्कीच चांगली स्पर्धा आहे. पंचांच्या भूमिकांमध्ये जर पाहिलं तर अविनाश पाटील क्रिकेट 9 पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऑफिशियल पंच, दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. मैदानाच्या आतमध्ये सलमीर जोडी अजून देखील गेलेली नाहीये, जाऊ द्या. चला, पंच देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. बापाने संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. एका बाजूला पाहिलं तर राई संघ, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं बापाने हे संघ पहिल्या फेरीत जर पाहिलं तर सरमिनी जोडी नरेश आणि कैलास फोटो प्लेच्या माध्यमातून ही 2 दिवस ही स्पर्धा मास्टर ब्लास्टर स्पर्धा पाहायला मिळेल. यात कुठली शंका नाही. स्ट्राईकला असेल फलंदाज संजय, नास्ट्राईकला असेल नरेश. गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज सज्ज झालाय. फिरकीपट्टू गोलंदाज आहे अरुण झाला. गोलंदाजी पॉइंटवर सज्ज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. ऑफिशियल पंचांचा सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला षटक घेऊन येईल अरुण, त्यानंतर पहिल्या स्ट्राईकला संजय, नॉन स्ट्राईकला नरेश. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू फेस करेल अरुण. शाळेला नक्कीच हाफ ट्रॅकर होता, त्याला पुल करायचा होता. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या असता बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क झाला असतात तर, पण असं काही मैदानाच्या आतमध्ये घडत नाही. चेंडूवर पाहिलं तर गुडघ्यातून उडला, हाफ ट्रॅकर झाला, त्यानंतर सरळ स्ट्राईकच्या आतमध्ये चेंडू जातो. शाळा नक्कीच पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता. स्ट्रेट टू द बॉलर मारण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज जाता चेंडू मागे गेला, परंतु झेल स्वीकारली गेली नाही. एकदा येते. आता मात्र स्टार्टरचं फाउंडेशन संघाचं खातं उघडलं जाते. भगवान माची आणि केशवनाथ पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला सरळ का पडल्यानंतर सरळ उष्ट्यांचा वेग घेतो. पहिला चेंडू फक्त 1 धावा. नक्कीच चेंडू टाकून झाले तर मैदानाच्या आतमध्ये 3 एकगडी बाद प्राप्त होतं. अजून देखील चांगली गोलंदाजी होते. गोलंदाजी मार्फत अरुण 3 चेंडूत 1 धावा
देतो. एक गडी बाद देखील करतो राई या संघासाठी. नक्कीच प्रमुख मान्यवर उपस्थित जर पाहिलं तर भगवान माची दमन या ठिकाणचे मान्यवर आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर केसरीनाथ पाटील हे देखील राई या ठिकाणीचे रहिवासी आहेत. राई म्हणले तर एक चांगलं गाव, शिस्तप्रिय गाव, त्याच गावातील हा संघ पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिलं तर राई विपक्ष बाफाने. गोलंदाजी पॉईंटवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. जवळपास जर पाहिलं तर 3 चेंडूत 1 धावा खर्च करतो. एक गडी बाद देखील प्राप्त करतो गोलंदाज अरुण. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंटवर सज्ज झालाय. शाळेला सोबत चेंडू म्हणावा लागेल. चेंडू पडल्यानंतर लेगबॅकचा मारा झाला. थोडासा काही ना टर्न होतो. त्यानंतर उत्तर पाहिलं तर एस्ट्रेक्षकच्या हातामध्ये चेंडू अदा करतो. निर्धार चेंडू सांगता झाले. चेंडू जर पाहिलं तर 4 टाकून झाले. फक्त आणि फक्त 1 डाव बापाने या संघाची पाहायला मिळते आपल्याला. शाळा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकवर होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटीचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू फक्त आणि फक्त 1 धाव फटक्यावर लागली जाते. नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जास्तीत जास्त व्ह्यूअर्स या स्पर्धेला मिळेल. यावेळेला जर पाहिलं तर लीग बायची धाव असेल यात कुठली शंका नाही आहे. नक्कीच एक धाव येथे. आता मात्र शेवट संपते. पहिलं षटक संपते. पहिलं धावसंख्येवर धावा लागल्या जातात. 2 एक गडी बाद 2 धावा धावफटकावर लागल्या जातात. एका बाजूला जर पाहिलं तर राई मास्टर विपक्ष बापाने मास्टर हे दोन संघ पाहायला मिळतात लाईव्हच्या द्वारे. जे प्रेक्षक टीव्ही आणि त्यानंतर स्मार्टफोनद्वारे जुळले असतील त्यांचे देखील या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली स्पर्धा आहे. आगरी कोळी समाज बांधिलकी राखतो. या स्पर्धेचे फोटो प्लेच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. दुसरा गोलंदाजी पांडुल कमलेश. पहिली षटका जर पाहिलं फक्त आणि फक्त 2 धावा येताना पाहायला मिळाला. एक गडी बाद देखील बापाने संघाचा. शाळेला नक्कीच पंचांचा इशारा याला कुठली शंका नाही. 1+1 अवंतरच्या स्वरूपात या किती धावा येतील तर यास पंचांचा इशारा येतो. लेगस्टिक सोडून जातो. अवंतरच्या स्वरूपात या 2 धावा येतील. 2 धावाने आता मात्र खरं गोलंदाजी म्हणावं लागेल. 4 धावा फटकावर लागल्या जाते. पहिल्या षटकात कमी धावा आल्यात पण दुसऱ्या षटकात जास्ती धावा येतील का हे देखील पाहायचं. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंट सज्ज झालाय. शाळेला की या पद्धतीचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंज ऑफ पेस स्लोअर चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू काहीसं समजत नाही. बीट होतो या. त्यानंतर विश्लेषक आपलं काम करतो या. निर्णय चेंडू सांगता झाले. चेंडू टाकून झाले तर आता मात्र 1 कमलेशाच्या षटकातील धावा जर पाहिला तर 4. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंट सज्ज. यावेळेला यस पुन्हा एकदा वाईट शिकून या बॉक्सिंगकडे जाऊन पोहोचेल. कमलेशाचा विचार जर केला तर पहिले चेंडू जर पाहिलं तर 1+1 या 2 धावा भेटला. त्यानंतर जर कमबॅक केला निर्धाव. आता पुन्हा एकदा वाईट चेंडू येताना दिसतोय. शाळा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिला तर थर्ड मॅन दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धावेचा 1 धावेवर समाधान मानावं लागेल. ज्या ठिकाणी 2-2 धावा येतात त्या ठिकाणी जर 1-1 धाव असेल तर संघ पराभवाच्या छायला जाईल. कारण की सिंगल डबल याच्यावर देखील भरोसा ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. चेंडू जर पाहिले तर 2 टाकून झाले तर 6 धावा धावफटकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंट सज्ज झालाय. शाळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. नक्कीच कॅटन बॉलची संधी झाली असती. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क नाही झालाय. निर्णय चेंडूची आता मात्र कमबॅक करतोय. जणू गोलंदाज वाईट टाकतोय तर कमबॅक देखील करतोय. जर पाहिलं तर 3 चेंडू फक्त 4 धावा खर्च करतो गोलंदाज. नक्कीच वाईटच्या स्वरूपातच या धाव आल्या आहेत. 1 धाव फक्त बॅटच्या स्वरूपात आले. शाळा मोठा फटका खेळायचा होता. लेग विफोडच्या स्वरूपात पंचांचा बोट आकाशात यास मिडलच्या दगडांच्या चेंडू जर पाहिलं तर पॅडला आदळला नाही. आता मात्र परतावा लागेल. आला होता त्याला दगडांच्या दिशेने यावं लागेल.
की जर न्यू बॅटरी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मनोज येताना दिसतोय. धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 6 धावा. काहीच खराब फलंदाजी म्हणावं लागेल बापाने या संघांकडून. चांगली स्पर्धा आजच्या दिवसात जो संघ विजय होईल तो उद्याच्या दिवसात खेळणार नाही. जे संघ पराभूत झालेत त्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेत चान्स असेल. नक्कीच चांगली स्पर्धा, चांगला टुर्नामेंट म्हणावं लागेल. नक्कीच न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मनोज जातोय खेळण्यासाठी. धावसंख्या स्थिर आहे 6 धावा धावफटकेवर लागल्या जाते. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत जर पाहिले तर 4. तर नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून 3 स्टार लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा एक बाजूला बाफाने तर दुसऱ्या बाजूला राई पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटवर सज्ज झालाय. शाळा मात्र सुरेख फटका म्हणावा लागेल. स्टेडियम क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, एकदा अंकित केली जाईल. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण फंबल होतोय आणि एखादा समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 7 धावसंख्येवर लगावली जाते. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज सज्ज झाला. कमलेश शाळा मोठा फटका खेळण्याचा स्लॅग मध्ये आला. त्याला हिटिंग करायचं होतं. क्षेत्ररक्षण आहे तर क्षेत्ररक्षण नक्कीच संजयने षटकार मारला. कमबॅक करतोय संघासाठी. धावसंख्या जर पाहिला तर वेगाने पुढे केलं जाऊन पोहोचेल 13व्या धावसंख्येवर. नक्कीच 2 गडी बाद 13 धावसंख्या धावफटकावर लागली जाते. दुसरे षटक मैदानाच्या आत झालं पूर्ण. धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच तिसरा गोलंदाजी पॉइंट कृष्णा. शाळा पुन्हा एकदा स्लॅग मध्ये आला. त्याला पाठवून अरे 6 नाही तो स्ट्राईक चेंज मध्ये गेली. नक्कीच पंच या पहिला षटकार संजयने मारले. स्ट्राईक रोटेट झाली नव्हती. हा षटकार असेल का नसेल हे देखील आम्हाला कळायचं. नक्कीच 6 धावा नसतील कारण की हा पहिला संजयने षटकार मारला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं हे देखील गरजेचं आहे. नक्कीच संजय जर पाहिला तर नाराज असेल कारण की बॅक टू बॅक दुसरा षटकार झाला असता त्याच्या बॅट मधून, पण तसं काय घडत नाही आहे. अजून देखील कृष्णा याच्या षटकातील एक चेंडू टाकून झालेला नाही आहे. नक्कीच पंच क्षमा मागतात आमच्यापर्यंत कारण की मैदानाच्या आतमध्ये एक पंच 11 खेळाडू सर्व 13 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एका पंचावर सर्व अनुभव असते. पंचांचा निर्णय हा देखील अंतिम असतो. पण पंचांचा इशारा येतो या कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंट सज्ज होतो. शावला नक्कीच स्टेट टू बॉलला मारायचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर लॉंग ऑफच्या मधोमध जाईल. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण येईल. चेंडूला कॅरी करेपर्यंत एक धाव. आता मात्र स्ट्राईकला येईल फलंदाज संजय. धावसंख्या जर पाहिलं तर 14. कृष्णा नाव टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव. कृष्णा लक्ष्मण सातपुते जवळपास जर पाहिलं तर 2004 या दिवशी त्यांनी स्पर्धा खेळण्यासाठी सुरू केली. यावेळेला पंचांचा इशारा. पुन्हा एकदा खराब चेंडूची हाताळणी करतो गोलंदाज कृष्णा. तर नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंट सज्ज झालाय कृष्णा. शाळा मोठा फटका स्लॅग मला आला. पाहायला मिळाले धावसंख्या पाहिली वेगाने 21 या धावसंख्या.
तर नक्कीच मोठा फटके संजयच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. जवळपास 2 षटकार याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. कृष्णा लो फुटचा चेंडू त्याला पाठवायचा होता, भिरकावून देण्याचा कडन बॉलची संधी झाली असती, पण असं काही मैदानाच्या आत घेत नाही. निर्णय सांगत आहे नक्कीच चांगली फलंदाजी होतं. 13 शावला नक्कीच चांगला ड्राईव्ह लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षण कॅरी करेपर्यंत हे एकदा कन्वर्ट केली जाईल. 22 धावा धावफटकावर लागल्या जातात. चेंडू टाकून झाले ते कृष्ण याच्या षटकातील 4. पुन्हा एकदा गोलंदाजी पांडू सज्ज झाला. कृष्णा जास्तीत जास्त वेगाने प्रयत्न आहे टाकण्याचा. यावेळेला सर्व पडल्यानंतर सर्व एस्ट्यांचा वेध घेतला असता, परंतु असं काही मैदानाच्या आतमध्ये घडत नाही. जवळून एस्ट्यांची शिट्टी वाजून हा चेंडू जर पाहिला तर एस्ट्याच्या हातमध्ये जातो. निधा चेंडूची सांगता बॅक टू बॅक जर पाहिला तर चांगली गोलंदाजी झाले. शेवटचा चेंडू कृष्णा याच्या षटकातील शाळा चेंडू होता त्याला भिरकावून दिलं जातं. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण 1 बाउन्स 2 बाउन्स कॅरी करेल. त्यानंतर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा धावून पूर्ण करल्या जातात. एक षटक संपते कृष्ण याचं आणि जाऊन पोचते धावा. 18 चेंडू जवळपास जर पाहिलं तर 23 धावा धावफटकावर लागल्या जातात. अजून देखील जर पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ असेल. या 12 चेंडूत किती धावा बनतील हे देखील पाहायचं आहे. एका बाजूला बाफाने संघ प्रथमच फलंदाजी करतोय. 18 चेंडू जर पाहिलं तर 23 धावा धावफटकावर लागल्या जातात. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ असेल. 12 चेंडूत किती धावा येतील हे देखील पाहायचे गेले. नक्की जो प्रॅक्टिसला जो चेंडू नेला होता तो या ठिकाणी आणून द्यायचा, कारण की जास्तीत जास्त जुने चेंडू या ठिकाणी नाही आहेत. चौथा गोलंदाजी पॉइंटवर आला आहे अमित. नक्कीच मास्टर यांचा नियम जर पाहिला तर 5 ओव्हरचा जर सामना असेल किंवा 4 षटकांचा 3 षटकांचा तर न्यू फेस नक्कीच जास्तीत जास्त नवीन गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 5 गोलंदाज 5 षटकांचा सामना हा मास्टरच्या संघातून पाहायला मिळतो. चौथं षटक घेऊन येईल गोलंदाजी पॉइंटवर असेल गोलंदाज अमित. गोलंदाजी पॉइंटवर सज्ज झाला. एका बाजूला अमित आहे तर स्ट्राईकला फलंदाज जर पाहिला तर आक्रमकता धारण करतो. शावेला पंचांचा इशारा येईल का तर अतिशय देखण्यात चांगला गोलंदाज म्हणावा लागेल. ऑब्रेकचा मारा जवळपास जर पाहिलं तर चेंडू अतिशय चांगला टाकला. ऑब्रेकचा मारा झाला निर्धारित चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी नक्कीच 40+ विचार जर केला तर जास्तीत जास्त फिरकेपट्टू पाहायला मिळतील. याला पुन्हा असं असेल का तर आता मात्र खराब गोलंदाजी मानावा लागेल. एका अवंतरच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. 24 धावा धावफटकावर लागल्या जातील. पुन्हा एकदा फलंदाजाला वाटलं की हा वाईट आहे तर हा वाईटच आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंट सज्ज झालाय अमित. या लो फुलटच कडन बॉलची संधी निर्माण झाली का यस. पंचांचा बोट आकाशामध्ये आता मध्ये परतावा लागेल फलंदाजाला डबलच्या दिशेने. धावसंख्या जर पाहिली तर धावफटकावर आहे 24 धावा धावफटकावर लागल्या जातात. दुसरा गडी गारात झाला बाफाने या संघाचं जर पाहिलं तर मनोज फलंदाज डकूच्या दिशेने जातो. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून देखील चांगले फटके पाहायला मिळाले. न्यू बॅटरी मैदानाच्या आतमध्ये जातो अमित. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर निवडा. दुसरा चेंडू वाईट पण आता मात्र गडी बाद. नक्कीच धावसंख्या विचार केला तर 24 धावा झाल्या बाफाणे या संघाचे. 3 गडी बाद. अमित चांगली गोलंदाजी करतोय. जवळपास जर पाहिलं तर 2 चेंडू टाकतोय. 2 चेंडू जर पाहिलं तर 1च धाव खर्च करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय अमित. आता मात्र न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये कैलास जातो खेळण्यासाठी. पहिला चेंडू फेस करेल कैलास तो अमित. गोलंदाजी पॉइंटवर अमित आहे. शाळेला मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणावा लागेल. जास्तीत जास्त ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा 1 धाव ऍड केली जाईल. एका धावीने संघाचा स्कोर पुढे सरकेला
एक एक धाव या ठिकाणी महत्वाची असेल, कारण की संघाचं खातं जर पाहिलं, बॅक बॅलन्स जर पाहिलं तर 25 धावा लागल्या जात आहेत. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एवढा पहिलाचा चेंडू जर पाहिला सन्मानपूर्वक खेळला आहे. चेंडू जर पाहिला तर सिलिंग उडानं क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. अजून देखील जर पाहिलं तर बरेच 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धावफटकावर लागल्या जातात. शेवटचे 3 चेंडू अजून देखील बाकी असतील, कारण की जवळपास जर पाहिले तर 2 चेंडू वाईट हाताळले गोलंदाज अमित याने. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंट सज्ज. शाळेला फुटले चेंडू होता, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. चेंडू जर पाहिलं तर मिडविकेट क्षेत्रामध्ये जातो. 1+, या किती धावा येतील? यस, रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिला तर 28 धावा धावफटकावर लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले तर मैदानाच्या आतमध्ये ते 4. नक्कीच फक्त 28 धावा धावफटकावर लागल्या जातात. खराब फलंदाजी म्हणावी लागेल बाफाने संघाची. शाळा मोठा फटका, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, हुक केला, 1 बाउन्स. क्षेत्ररक्षणाच्या आवाक्याच्या वर तर किती 4 धावा येत आहेत. 4 धावांनी संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिले तर वेगाने पुढे सर गेला. जाऊन पोहोचला 32 या धावसंख्येवर. नक्कीच चांगली स्पर्धा आहे. जर पाहिले तर अगदी कोळी समाज एकुलता बांधिलका जपतो. या स्पर्धेमधून सर्वश्रेष्ठ प्राप्त होते. शेवटचा चेंडू अमित याचा गोलंदाजी पॉईंट असेल. अमित स्ट्राईकला फलंदाज असेल, चांगली फलंदाजी होते त्याच्या बॅटमधून. आता मात्र शेवटचा चेंडू शाळा नक्कीच हाफ ट्राय करत पुल करायचा होता. यस, बॅट संजय चांगली फलंदाजी पाहायला जवळपास 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी झाली आणि त्यानंतर जर पाहिलं डबलच्या दिशेने जातोय. नो बॅटर शेवटचं षटक असेल. 6 चेंडू जवळपास जर पाहिलं तर 24 चेंडू जर पाहिले तर 32 धावा धावफटकावर लागल्या जात आहेत. संजयचा विचार जर केला तर 11 चेंडूत 21 धावा. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. न्यू बॅटरीन मैदानाच्या आतमध्ये जाईल पांडुरंग. नक्कीच आता मात्र पांडुरंगला रंग भरावा लागेल टुर्नामेंट मध्ये, कारण की जवळपास जर पाहिलं संघ बॅकफुटला दिसतोय. 32 धावा धावफटकावर लागल्या जातात. अजून देखील जर पाहिलं तर 6 चेंडू होता, जवळपास 15 धावा जरी आले तर चांगला रन रेट होईल बापाने संघाचा. त्याचबरोबर समोरच्या संघाला कमी देखून चांगला नाही, कारण की राईचा संघ आहे. जास्तीत जास्त कष्ट त्यांच्या माध्यमातून केले जाते. यावर नक्कीच बॅकफुटला गेला, पंच केला. चेंडू जर पाहिलं तर मिड ऑनच्या दिशेने ट्रायव्हर होईल, क्षेत्ररक्षक होईल, कव्हरच्या दिशेने तो पण त्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावाने चेंडू जर पाहिले तर 1 टाकून झाला. शेवटच्या षटकातील धावसंख्या जर पाहिले तर 34 धावा धावफटकावर लागले जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंटवर सज्ज झाला आहे. पहिल्या चेंडू जर पाहिलं तर जास्तीत जास्त जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिला तर कव्हरच्या क्षेत्राने गेला होता. 2 धावाने संघाचा स्कोअर पुढे सर गेला, जाऊन पोहोचला तबड 34 धावसंख्यावर. शेवटचे अजून देखील 5 चेंडूचा खेळ असेल. तर पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झाला, गोलंदाज देखील सज्ज झाला. पहिला दुसरा चेंडू यावेळेला नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जर पाहिला तर थर्डमॅन दिशेने चेंडू ट्रायल होते. 1 धावेचा कौल असेल, 1 धाव पण पूर्ण केली जात आहे. नक्कीच डावखुरा हाताच्या फलंदाजाला जास्तीत जास्त बेनिफिट आहे या मैदानावर असं म्हणलं जाण्यात काहीच भाग नाही, कारण की जास्तीत जास्त हवा असेल या फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉईंटवर सज्ज झाला. यावेळेला नक्कीच पंचांचा इशारा येतोय. ऑल फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिला तर ऑफस्टिकच्या जास्तीत जास्त बाहेर पडायला मिळाला.
काउंटरच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव ऍड केली जाईल. 36 धावा धावफटकावर लागल्या जात आहेत. शाळेला नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. षडाबन चेंडू त्याला पुल करायचा होता. लेगबायच्या स्वरूपात ही धाव असेल का? नक्कीच एक धाव त्या ठिकाणी खराब होतो. त्याच्या स्वरूपात या 2 धावा पंचांचा इशारा येतोय. लेगबायची खून आमच्यापर्यंत येईल. धावसंख्या जर पाहिले तर नक्कीच 22 धाव असेल. धावसंख्या जर पाहिले तर धावफटकावर लागली जाते 38 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज चौथा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये एवढा जर चांगला ड्राईव्ह पाहिला कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव धावफटकावर लागली होती. 39 धावा धावफटकावर बापाने या संघाच्या झाल्या. जवळपास जर पाहिलं तर 30 चेंडूंचा खेळ झाला. मैदानाच्या चालू 39 धावा धावफटकावर लागला जातो. पुन्हा एकदा गोलंदाज पांडू सज्ज झाला. याला नक्कीच षडाबन चेंडू होता त्याला हुक करायचा होता. चेंडूने बॅटीचा संपर्क होत नाही. दिवेशाचे षटक चांगले टाकले आतापर्यंत. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधील. पुन्हा एकदा गोलंदाज पांडू सज्ज झाला. याला नक्कीच पुन्हा एकदा तो चेंडू षडाबन चेंडू होता हुक करायचा होता. निर्भय चेंडू सांगत होते षटक संपते. नक्की षटक संपते. 5व्या धावसंख्येवर धाव जर पाहिजे तर 39 धावा लागल्या जातात. 40 धावांचा टार्गेट असे राहील या संघाच्या समोर जर पाहिजे तर जवळपास 30 चेंडू 40 धाव करावे लागतील. तर नक्कीच जर पाहिलं तर संजय 11 चेंडू 20 धावा केला. त्यानंतर जर पाहिलं तर नरेश 1 चेंडू 0 धाव म्हणजे नक्कीच 0 हिरो ठरतो. त्यानंतर जर पाहिलं तर रमेश लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव 0 धाव करून तो देखील बाद झालाय. त्यानंतर जर पाहिलं तर मनोज खराब फलंदाजी म्हणावं लागेल. 7 चेंडू 3 धाव करून हा देखील फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. नक्कीच कैलास 5 चेंडू 4 धावा. नंतर होती मॅच समोरील बापाने संघाची जवळपास जर पाहिलं तर 39 धावा झाल्या. 40 धावांचं उद्दिष्ट असेल राही या संघा समोर. त्यामध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. नक्कीच अरुण याचा विचार केला तर एक षटक टाकलं. एक गडी बाद. त्यामध्ये जर पाहिलं तर 5 डॉट चेंडू त्यांनी हाताळले गोलंदाजी मध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच कमलेश याचा विचार केला. एक षटक टाकला 11 धावा दिला. 1 विकेट त्यामध्ये पाहिलं आणि जवळपास 4 चेंडू त्यामध्ये डॉट पाहायला मिळाले. नक्कीच चांगली गोलंदाजी झाली. त्यानंतर कृष्णा 1 षटक 10 धावा. नक्कीच गडीबाद त्याला प्राप्त करता आला नाही परंतु 2 त्यांनी जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता. त्यानंतर जर पाहिलं तर अमित 1 ओव्हर 9 धावा 2 गडी बाद आणि त्यानंतर 3 डॉट्स पाहायला मिळाले. नक्कीच दिनेश शेवटचे षटक टाकलं. 5 धावा दिल्या. गडी मात्र प्राप्त करता आला नाही परंतु 3 डॉट्स त्यांनी पहिल्या षटकात जर पाहिलं तर फक्त आणि फक्त नक्कीच चांगली आतापर्यंत राई या संघाचा गोलंदाजी झाली पण तेवढी चांगली फलंदाजी करावी कारण की 30 चेंडू 40 धावा बनवावे लागतील राई या संघाला. तेवढा चांगला समोरचा संघ आहे बाफानी संघाचा 40+.
नक्कीच मास्टर ब्लास्टर जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते. एका बाजूला जर पाहिलं तर राईस संघ, दुसऱ्या बाजूला बापाने संघ टॉस विन झाला. त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाजी करण्याचा धडपड निर्णय घेतला. 30 चेंडू 40 धावा केला. राईस संघासमोर आव्हान ठेवलं ते 30 चेंडू 40 धावा करावे लागतील राई या संघाला. स्ट्राईकला असेल अरुण आणि नॉन स्ट्राईकला अनंत. नक्कीच सलमीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. गोलंदाजी पॉइंटर गोलंदाज सज्ज झाला संजय. नक्कीच चांगली फलंदाजी त्याच्या मार्फत झाली. जवळपास जर पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आता तेवढी चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की आव्हान छोटा आहे, आव्हान तोकडा आहे. 30 चेंडू 40 धावा. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. 30 चेंडू 40 धावा करावे लागतील. ऑफिशियल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. पहिला चेंडू फेस करेल अरुण. शावला नक्कीच जास्तीत जास्त जागा बनवून घेण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक सोडून जातो. एका अवंतरच्या स्वरूपात ही एक धाव ऍड केली जाईल. एका धावाने संघाचा स्कोरबोर्ड जर पाहिला तर जाऊन पोहोचेला 1 या धावसंख्या. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन म्हणावा लागेल श्री गणेश केला जातो 1 या धावसंख्येनं. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंट संजय. शाळेला यावेळेला खराब. नक्कीच गोलंदाज जास्तीत जास्त दिशा भरकटून गोलंदाजी करतोय. जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळले गोलंदाजाने. नक्कीच जर पाहिलं तर प्रथमच राईस संघाने जर पाहिलं तर 6 वाईट टाकले. त्यानंतर बापाने संघ जर पाहिलं तर पहिल्याच षटकात अजून देखील 1 चेंडू देखील पडलेला नाही आहे, पण 2 वाईट टाकतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. शाळेला हाफ ट्रॅकर होतात. जागा बनवली. चेंडू जर पाहिला तर डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने नक्कीच चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चला पुढचा सामना. एका बाजूला नवघर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं मोगरपाडा. नवघर आणि मोगरपाडा दोन्ही संघाला विनंती असेल टॉससाठी यायचं. शावला नक्कीच सुरेखा चेंडू म्हणावा लागेल, पण चेंडू जर पाहिलं तर जास्तीत जास्त ऑफस्टिकच्या बाहेर जास्तीत जास्त उसळी हाईट इज अ फॅक्टर पाहायला मिळेल. लेग बॅकच्या स्वरूपात ही एक धाव अंकित केली जाईल. चेंडू जर पाहिलं तर 2 चेंडू टाकून झाले. धावसंख्या जर पाहिली तर 7. सफाळे आणि पवन दोन संघाला विनंती असेल टॉससाठी यायचं. शाळेला नक्कीच मोठा फटका काढायचा होता. चेंडू जर पाहिला तर चांगला चेंडू म्हणावा लागला. चेंडू पडल्यानंतर सगळे एस्टेक्सच्या हातमध्ये जातो. निर्धार चेंडूची सांगता आता मात्र फलंदाज जागीचा बीट होते. खरंच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. संजय याच्या मार्फत जर पाहिलं तर 3 चेंडू टाकतोय, 7 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज संजय सज्ज झालाय. शाळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्लॉग हिटिंगचा नमुना पेश करताना 1 बाउन्स चेंडू निघून जाईल. नक्कीच सरळच्या दिशेने चेंडू खेळणं म्हणजे नक्कीच मोठा फटका. एका चांगल्या ड्राईव्ह म्हणावा लागेल. 1 बाउन्स चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. चेंडू टाकून झाले 4 धावसंख्या धावा लागल्या तर 11 धावा धाव फटकावर लागले जातात. 4 चेंडू टाकून झालेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर राई विपक्ष जर पाहिलं तर बाफाने हा संघ 30 चेंडू 40 धावा केल्या. तर बाफाने या संघाने यावेळेला नक्कीच जास्तीत जास्त खराब. पहिलाच जे पाहिला तर मातीचं पीच आहे. त्यानंतर जर पाहिलं तर खेळपट्टी जरा चांगली आहे. जास्तीत जास्त चेंडू उसळी देखील घेईल यात कुठली शंका नाही. वाईटच्या खून होईल. 12 धावा धावफटकावर लागले जाते. ज्यावेळेला आपलं बँक बॅलन्स कमी असेल त्यावेळेला जर अशा धावा जर आल्या तर नक्कीच संघ पराभवाच्या चालत आहे. फुलटा चेंडू त्या सामना जर घेतला जातो. चेंडू जर पाहिलं तर ऑनसाइडच्या दिशेने ट्रायल होईल. 1 धाव अंकित केली जाईल. एका धावावर समाधान म्हणावं लागेल. एका धावाने संघाचं स्कोरबोर्ड जर पाहिलं तर पुढे सरकेल जाऊन पोहोचेला 13 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात खराब गोलंदाजी म्हणावं लागेल कारण की आव्हान तोकडा आहे. 30 चेंडू 40 धावा करायच्या होत्या. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 13 धावा येताना पाहायला मिळते. शेवटचे चेंडू जेवढा जास्तीत जास्त बाउन्स करायचा प्रयत्न होता. चेंडूने उसळी कमी घेतली. चेंडू जर पाहिला तर नसल्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 1 धाव. षटक संपते पहिलं धावसंख्येवर धावा लागल्या जातात 14.
षटक झाले. पहिले षटक संपले. धावसंख्येवर धावा लागल्या 14 धावा. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल राई या संघाची. जवळपास 30 चेंडू 40 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकात जर पाहिले तर 6 चेंडू 14 धावा लागल्या जातात. नक्कीच जर पाहिजे तर पहिल्या षटकात 6 चेंडू 14 धावा आल्यात. गोलंदाजी पॉइंटर गोलंदाज कैलास गोलंदाजी पॉइंटला सज्ज झालाय. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की 30 चेंडू 40 धावा करायचे होते. पहिल्या षटकात जर पाहिजे तर 14 धावा आल्या आहेत. अजून देखील गोलंदाज सज्ज. गोलंदाजी पॉइंट. पहिला चेंडू नक्कीच चेंडू नोबल्स लाईन मध्ये पडली. यात कुठली शंका नाही कारण की क्षेत्ररक्षण जास्तीत जास्त दूरवरचं आहे. डीप मधलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कारण की जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर डीप कव्हर पॉईंट मध्ये होता. त्यानंतर जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे. त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंट सज्ज झाला कैलास. दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू. यावेळेला चांगला ड्राईव्ह मनावर ऑनसाइडच्या दिशेने मोठा फटका काढायचा होता. प्रयत्नाला यश मिळत नाही तरीपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावने संघाचा स्कोअर 17 या धावसंख्येवर. नक्की जर पाहिलं तर 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ह्याला चांगला चेंडू. एक धावीला यात कुठली शंका नाही. चेंडू जर पाहिला तर सॉफ्ट हँडवर खेळला फटका होता. यष्टिरक्षक होता त्या चेंडू मागे जातो. एक धाव येईल. एका धावने संघाचा स्कोर पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. तर नक्कीच जर बरोबर पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. एक एक धाव या ठिकाणी महत्वाची असेल. शावला नक्कीच मोठा फटका काढायचा होता. चेंडू जर पाहिला तर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रायल होतो. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षण कॅरी करेल. तोपर्यंत या धावा जर पाहिल्या तर 19 धावा धावफटकावर लागल्या जातात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी यावेळेला नक्कीच बॅकफूट लागेला. पंच केला. चेंडू जर पाहिला फाईन लेगच्या दिशेने वन बाउंड आमच्याकडे येईल. तोपर्यंत आम्ही डिसिजन पेंडिंग ठेवतो. या किती धावा असतील तर नक्कीच या 2च धावा असतील. नक्कीच वेगाने चेंडू गेला होता पण क्षेत्ररक्षण देखील तेवढं वेगाने झालं. त्यानंतर जर पाहिलं तर 2 धावा येतात. धावून पडून पूर्ण करण्यात जातात. 2 धावा शेवटचा चेंडू असेल. कैलास याच्या षटकातील शेवटचा चेंडू. शाळा नक्कीच पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा काय येईल हे देखील पाहायचं आहे. नक्कीच स्टेप आउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतो कारण की जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहणं हे देखील महत्वाचं आहे. षटक संख्या दुसऱ्या धावसंख्येवर धावा लागल्या आहेत 21. तर नक्कीच आता मात्र 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल. एकतर्फी मॅच घेऊन जातील का राही हा संघ हे देखील पाहायचं गेलं. 18 चेंडू 19 धावा
अजून देखील गरजेचे आहे. राईट संघ जर विजयी झाला तर पुढच्या सामन्यात जाईल, यात कुठली शंका नाही. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या, कारण की टाइमपास होणार नाही. कारण की पंचांना एवढ्या उन्हीत उभं राहावं लागतं, एवढ्या तापत्या उन्हीत पंचांना उभं राहावं लागतं. लवकरात लवकर सामना संपवा. जवळपास जर पाहिलं तर 18 चेंडू 19 धावा अजून देखील करायच्या. 12 चेंडू जर पाहिलं तर 21 धावा धावफटकावर लागल्या जातात. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 18 धावांची गरज असेल ते 19. तिसरा गोलंदाजी पॉइंटवर होतो, किरण येतो. गोलंदाजी सज्ज झालाय. किरण तिसरा षटक घेऊन येईल मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 19 धावा, 1,000 राहील. दुसऱ्या बाजूला बाफाने. शाळा नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. जास्तीत जास्त जवळचा बॉल हा मारण्याचा प्रयत्न होता. जास्तीत जास्त बाहेर अचूक टप्प्यावर भेदक मारा गोलंदाजी पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडूवर मास्टर ब्लास्टर गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच जास्तीत जास्त वर्षांचा अनुभव असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी पंडू सज्ज झालाय. शाल नक्कीचा बॅकफुटला गेला, पंच केला. चेंडू जर पाहिला तर पहिल्या दिशेने चेंडू ट्रायल होईल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येईल. तोपर्यंत किती धावा येतील? या फक्त न फक्त धावून पळून पूर्ण केल्या जातात 2 धावा. नक्कीच एक धावा 2 धावा सिंगल डबल या ठिकाणी महत्वाचं असेल, कारण की धावांचं आव्हान कमी आहे. 18 चेंडू 19 धावा करायचे होते. आता मात्र आव्हान अजून तुकडं होतं. या 2 धावा धावफटकावर ऍड होतील. जाऊन पोहोचलेला धावफटक जर पाहिला तर 23 या धावसंख्येवर. किरण आहे गोलंदाजी पॉइंटवर. आता मात्र काय घडेल या पुढच्या चेंडूवर? शाळा नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. अप्रतिम चांगला चेंडू, नक्कीच अचूक टप्प्यावर भेदक मारा. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. शाळा नक्कीच शॉर्ट चेंडू होता, पुल करायचा होता. 1 बाउंड चेंडू. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर विकेट किपर कॅरी करतो. एक धाव ऍड केली जाईल का नाही या 6 निर्धाव चेंडू मानला. एक धावाने संघाचा स्कोर जर पाहिलं तर पुढे सरकेला. पण नक्कीच खराब फलंदाजी म्हणावं लागेल आतापर्यंत. शाळा नक्कीच बॅकफुटला गेला, पंच केला. चेंडू जर पाहिलं तर एक धाव खर्च करतोय गोलंदाज. 24 धावा धावफटकावर लागली जातो. बॅलन्सिंग गोलंदाजी केली आतापर्यंत जर पाहिलं तर जवळपास जर चेंडू टाकले ते 3 धावा दिल्यात 5 चेंडूत. चांगली गोलंदाजी झाली. नक्कीच 40 प्लसचा नियम म्हणजे 5 ओव्हरचे जरी सामने असले तरी 5 फेस. नक्कीच नवीन गोलंदाज 5च्या 5 पाहायला मिळतात आपल्याला. शेवटचा चेंडू किरणाच्या षटकातील जवळपास 5 चेंडू टाकले, 3 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी 3 डॉट चेंडू देखील याच्या षटकात पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटवर सज्ज झालाय. शाळा नक्कीच चांगला चेंडू म्हणावा लागेल. अप्रतिम सुपर सिलिमिडम क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक धाव अंकित केली जाईल. षटक संपते. तिसरा किरणाच्या षटकात जर पाहिलं तर फक्त 4 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर नक्कीच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 14 धावा आल्या. तर दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर जवळपास नक्कीच 25 धावा धावफटकावर लागल्या जातात. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर 7 धावा आल्या. आणि आता मात्र फक्त 4 धावा येताना पाहायला मिळतात. अजून देखील 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी अजून देखील केली तर बाफाने संघ अजून देखील सामन्यामध्ये आहे. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला राई, दुसऱ्या बाजूला बाफाने संघ.
तर अजून देखील 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आत बाकी 15 धावा करावे लागतील विजय होण्यासाठी राई संघाला. तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागेल बापाने या संघाला. अंकीचा चौथा गोलंदाज गोलंदाजी पॉइंटवर होते गंगाराम. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अतिशय चांगला गोलंदाज आहे बापाने संघामध्ये. ओमसाई बापाने संघामधून जास्तीत जास्त खेळतोय. त्यानंतर आजचे बघायला 40 प्लसचा जास्तीत जास्त अनुभव का भंडार असेल, कारण की जर पाहिलं 12 चेंडू 15 धावा करायच्या आहेत तर समोरचा संघ जर पाहिला तर राही बलाढ्य संघ आहे. तेवढा ताकदवर संघ जर पाहिला तर बापाने संघ देखील आहे. 12 चेंडू 15 धावा हे मॅचचे समीकरण आहे. शाळनकीचा मोठा फटका स्लॉगेडीचा नमुना पेश करतोय. चेंडू जर पाहिला तर चला पुढचा कॉल मॅच असेल. एका बाजूला पोमन मास्टर, दुसऱ्या बाजूला सफाळे. दोन्ही संघाला विनंती असेल टॉस करण्यासाठी यायचं. पोमन आणि सफाळे मास्टर यायचं टॉस साठी. पुढचा चेंडू गोलंदाजी पॉइंटवर. शाळा नक्कीच स्पर्करचा फटका. चेंडू जर पाहिला तर कव्हर पॉइंट जातो. क्षेत्ररक्षण आहे. एकदा वेळेला एखादा व्यतिरिक्त काहीच नाही. धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा. पहिल्या चेंडूवर 6 धावा घेतल्यानंतर कमबॅक करतो गोलंदाज. 8 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. इथून 10 चेंडू 8 धावा. 8 धावांची गरज असेल. इथून देखील नक्कीच डावखुरा हाताचा गोलंदाज आहे. यावेळेला नक्कीच कट केला चेंडू जर पाहिला तर फर्स्ट लूप मध्ये ट्रॅव्हल झाला. त्यानंतर क्षेत्ररक्षण आहे. एकदम नऊ चेंडू 7 धावा धावफटकावर अजून देखील करावी लागतील राई संघाला. शाळा नक्कीच मोठा फटका काढायचा होता. चेंडूचा पंच यस अवंतरच्या स्वरूपात लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. अवंतरच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल. एका धावाने संघाचे स्कोर जर पाहिले तर पुढे सरकीला जाऊन पोहोचलेला 34 धावसंख्या. यावेळेला सुरेखा नक्कीच आता मात्र परतावायला गेलं फलंदाजाला डगआउटच्या दिशेने जर पाहिलं तर कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजून देखील मॅच बनेल यात कुठली शंका नाही. आता मात्र चेंडू शिल्लक असतील नक्कीच अजून देखील 6 धावांची आवश्यकता असेल. या षटकातील चेंडू जर पाहिलं तर जवळपास टाकून झाले ते 4. 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कोणता संघ विजय होईल हे देखील पाहायचं गेलं. चांगली स्पर्धा ही पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच चांगली फलंदाजी केली. त्यानंतर गडीपात झाला. कृष्णा चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. षटकार एक मारला. एक चांगला षटकार उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. संघासाठी खेचून गेला षटकार होता. आता मात्र चेंडू शिल्लक ते 6. 8 चेंडू शिल्लक असतील आणि 6 धावा बनवावे लागतील विजय होण्यासाठी. न्यू बॅटर महिन्याच्या आतमध्ये जातोय खेळण्यासाठी. दिनेश जातोय. चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज याला मोठा फटका खेळला. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर 6 धावांसाठी लागून चेंडू नक्कीच अब्बल षटकार जर पाहिला तर मोठा फटका मॅच फिनिशर हा षटकार पाहायला मिळाला. 6 धावा नक्कीच रिप्ले मध्ये पाहू शकतो. अप्रतिम रिप्ले पाहतो आपण. 3 स्टार लाईव्हची स्पर्धा चांगली स्पर्धा आहे. तेवढं चांगलं लाईव्हचं कव्हरेज देखील केलं जातं. एका बाजूला राईव्ह होतं, दुसऱ्या बाजूला बाफाने. प्रथमच बाफाने संघाने टॉस विन करून नक्कीच मॅन ऑफ द मॅच अरुण एक ओव्हर हाताळली. एक गडी बाद केला. त्यानंतर जर पाहिलं तर धावा केला होता. 12 चेंडू 13 धावा. मॅन ऑफ द मॅच अरुण यायचा या ठिकाणी राईट संघाचा. अरुण चांगली गोलंदाजी केली. तेवढी चांगली गोलंदाजी केली. एक गडी बाद घेतला. त्याच्या षटकामधील अरुणचा विचार जर केला तर एक षटक टाकलं. एक गडी बाद घेतला. अमितने देखील चांगली गोलंदाजी केली. चला शेवटचा कॉल आणि अंतिम कॉल. एका बाजूला असेल सफाळे तर दुसऱ्या बाजूला असेल
पमन आणि सफाळे विनंती असेल दोन्ही संघांना यायचं आहे. सफाळे आणि पमन दोन्ही संघाला विनंती असेल. दमन स्पर्धा बघतो आपण 2022 आगरी कोळी समाज या ठिकाणी एकत्रितपणे येतो. एकत्रितपणे येण्याचं का मास्टर ब्लास्टर संघ या ठिकाणी करताना दिसतो. नक्कीच कॅमेरामॅन या ठिकाणी फिरवायचा टॉसची प्रक्रिया या ठिकाणी होते. एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच कोणत्याही फलंदाजाने किंवा कोणत्याही गोलंदाजाने झालेले जे बॉल असतील ते या ठिकाणी आणून द्यायचे, कारण की जास्तीत जास्त जुने बॉल नक्कीच सफल संघाने प्रथमच टॉस विन करून क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते समोरच्या संघाला पमन संघ. सफळ संघाने प्रथमच नाणेफेक जिंकली. त्यानंतर जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाजीला आमंत्रित केलं तर समोरचा संघ पमन. नक्कीच राय संघाचा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत जा. राय संघ विनंती असेल की तुमचा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर पंचामधून जाऊ द्या. चला मॅन ऑफ द मॅच अरुण यायचं. या ठिकाणी अरुण चांगली फलंदाजी गोलंदाजी केली. पहिल्या षटकाचा गोल फक्त एक धाव खर्च करतो. एक गडी बाद आणि फलंदाजी करताना 17 धावा तबड 13 धावा. चांगली फलंदाजी गोलंदाजी झालं. अरुण मॅन ऑफ द मॅच ठरतो. या YouTube ला क्लिप पड़ी थी, पार्टी